तर नमस्कार. तर मित्रांनो, जेव्हा मूर्ख, अनपढ, बिनडोक लोकं सीनियर पोस्टवर असतात ना, तेव्हाच मॅनिप्युलेट शब्दाचा उगम होतो. म्हणजे एवढे खतरनाक इंटेलिजंट समजतात स्वतःला. यांना वाटते की आपण एका सगळ्यात उच्च पोस्टवर आहो आणि आपल्या हाताखाली सगळे आहेत. म्हणजे ते असे ट्रीट करतात. फालतू यूट्यूब ज्ञान, कोकणीची इंग्लिश निरा यूट्यूबहून पाहू शिकते तर आणि ॲटिट्यूड दाखवते. माझ्यासोबत बी इन्सिडेंट झाला एक. तेव्हा माझ्याजवळ काही पैसे नव्हते, कंडिशन खराब होती आणि ऐकायचं काम पडे, कारण की विशेष तसा होता. पण जसा पहिला पगार झाला तसं मग कोलणं चालू केलं. जे मॅन्युप्युलेट करतात ना, त्याले मग सीनियर असो का फिनियर असो काही घेणं देणं नाही. डायरेक्ट, सर दिस इज़ नॉट अलाउड हियर, जाओ मैनेजर से बात करो, कुछ भी करो, तुम्हारी माँ का नाका, तुमने मेरे को टॉर्चर किया ना, अब मेरे को तुम्हारी ज़रूरत ही नहीं है, ज़रूरत ही नहीं है, ऐसा 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 बोलने लगा। फिर बाद में मेरे एक पर कंप्लेंट होने लगी। मेरे को बोला गया कि काम पर मोबाइल देखते हो, ऐसा करते हो, वैसा करते हो। मैंने बोला सर मेरा काम देखो पहले, उसके बाद मेरे को जज करो, क्योंकि मैं काम के बारे में पूरा का पहले कर लेता था। उसके बाद जब रिलैक्स टाइम मिलता था तब मैं जाके थोड़ा मोबाइल का इस्तेमाल करता था, वो भी मेरे काम के लिए। लेकिन उसको नहीं, उनको ऐसा लगता था कि भाई हमारे काम नहीं सुनता, और मैं उनके काम क्यों सुनूं? उनके काम के लिए थोड़ी रखा था मेरे को। मेरा काम कंपनी से रिलेटेड था, मेरे को डॉक्यूमेंटली वर्क थे, मेरे को वो कंप्लीट करने थे। नहीं, उसका हे सर एक्सक्यूज मी, गेट सम कॉफी फ्रॉम कॅफेटेरिया। अबे केसं खाया, तो सारखे मी कामाला ठेवतो सोयाबीन सोंगाले, तू मला ॲटिट्यूड दाखवून राहिला. थोबाड तुझ्या जैलेलं आणि मला सांगून राहिला काय आहे तर डिसिप्लिन. एवढे खतरनाक खतरनाक लोकांसोबत संपर्क आला आणि त्या खतरनाक लोकाले त्याच पद्धतीने ट्रीट केलं. मी काही घेणं देणं नाही. जे लोक जसे आहे ना त्याला तसंच ट्रीट करायला लागते, तेव्हाच ते लोक सुज्ञ होते. नंतर ते 15 दिवस लयच चांगला राहिला नाही. त्यानं कॉफी मागितलं ना, काहीच नाही मागितलं. कारण की जेव्हा आपल्याला आपले राईट्स माहीत असते ना, तेव्हा आपण हक्कानं बोलू शकतो. त्याच्यामुळे म्हणतो की अभ्यास आणि शिक्षण लय महत्त्वाचं आहे. शिक्षण म्हणजे नोकरी नाही, नोकरी घ्यायसाठी नाही. शिक्षण म्हणजे समाजात कसं जगावं, ते सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात. आणि शिकवा, तुमच्या लेकराला शिकू द्या. आणि पैसे नसेल तर सरकारले भांडा, कारण की सरकार हे हक्काचं आहे आणि सरकारनं देणं हे बी त्यांची परम कर्तव्य आहे. नाही दिलं तर शेतकऱ्याच्या तर रगारगातनी माहीत आहे, सडसडतं रक्त आहे सगळ्या शेतकऱ्याचं. कारण की ते 24 आवर्स काम करतात आणि त्यांच्या कामात एवढा दम असतो ना. आणि त्याला हे आंदोलन फांदोलन काहीच नाही वाटत, चार झोडपे काहीच नाही वाटत त्याला. कारण की ते माहीत आहे की सिच्युएशन बदलणं आपल्या हातात आहे. आणि आपण सिच्युएशन एकदा बदलली तर मग ते आजमर राहते, आमरण राहते.